ठाणे एटीएसनं आरोपी जुबेर अन्सारीला सोबत घेऊन घटनास्थळाची केली पाहणी. हिंदू संघटनांनी दर्शवला विरोध. मीरा रोड येथील नयानगर परिसरातील चाकू हल्ल्याचा मुख्य आरोपी जुबेर अन्सारी याला एटीएस पोलिसांनी आपल्या सोबत घेऊन आरोपींनी ज्या लोकांवर हल्ला केला होता, राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन याची ओळख पटवण्यासाठी आरोपीला हॉस्पिटलमधून घेऊन गेले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू संघटनांनी आरोपी जुबेर अन्सारी याला विरोध दर्शवला. पोलिसांचा यावेळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा लावण्यात आला होता. आरोपी जुबेर अन्सारीला घेऊन एटीएस पोलिसांनी ज्या ठिकाणी जुबेर अन्सारीने 2 सुरक्षारक्षकांवर हल्ला केला होता त्या ठिकाणाचा पाहणी दौरा देखील केला. नयानगरमध्ये गदारोळ सुरूच असून हिंदू आम्ही जिहादींचा अत्याचार सहन करणार नाही आणि जय श्रीरामच्या घोषणा देत आंदोलन करीत आहेत. पीडितांचा जाब घेण्यासाठी आणि घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी एटीएसचे जवान रुग्णालयात दाखल झाले होते. मीरा रोडवरील नयानगर पोलीस ठाण्याबाहेर हिंदूंचा मोठा जमाव जमला होता. ते प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत होते आणि आम्ही जिहादींचा अत्याचार सहन करणार नाही अशी घोषणा देत होते. आंदोलकांचं नयानगरमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव, धर्म आणि जात विचारून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याची ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचं म्हणणं आहे. मुस्लिम बहुल नयानगरमध्ये यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत, परंतु ही घटना अत्यंत खळबळजनक असल्याचं सांगितलं. जखमी राजकुमार मिश्रा यांना वोकॉट रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा जबाब घेण्यासाठी एटीएस आणि नयानगर पोलीस रुग्णालयात पोहोचले होते, परंतु आयसीयूमध्ये असलेल्या राजकुमार यांचा जबाब अद्याप मिळाला नाही.